हे गाईस, वेलकम बॅक टू द व्लॉग. आजचा नवीन दिवस आणि आज आम्ही चाललो आहे झरमॅटला. 10 वाजताची ट्रेन आहे आता आमची. चेकआउट चालू आहे. झालं आहे, सगळे निघाले. मम्मी पप्पा पुढे निघालेत, आम्ही दोघं राहिलो आता. हे की कार्ड्स घे. एक दाखवायचं तुम्हाला, वरती तुम्हाला दिसतोय की नाही दिसत असेल की पॅराग्लायडिंग चालू आहे. त्या माउंटेनवरून वरतून ते लोक पॅराग्लायडिंग वगैरे करतात. आजची आपली जर्नी आहे झरमॅटला आणि आपला स्टे पण असेल झरमॅटला. आणि तिकडे पण आपल्याला एक आयसी माउंटेनवर जायला भेटेल गॉर्नग्रॅट करून. बघूया तिकडचा वेदर कसा आहे. आज बघितलं, वेदर चेक केलं तेव्हा सनीच होता, चांगलं होतं. लेट्स होप फॉर द बेस्ट. चला, चेकआउट करून घेतो मी पण, की कार्ड्स देतो, मग ट्रेन पकडायला मी रेडी. इकडचा चेकआउट बघा कसा असतो. फक्त आपलं की कार्ड ह्याच्यात ड्रॉप करायचे असतात. ठेवून दे, तिकडेच जातात आय गेस. ही ती ट्रेन आहे जी आम्ही बोर्ड करतोय, जे आम्हाला नेणार आहे स्पीजला. मग स्पीजवरून चेंज करून विस्पला जायचं आहे. आणि तिकडे मे बी काहीतरी नॅचरल कॅलॅमिटी या वेदर खराबच्यामुळे आपल्याला पुढे जायला नाही भेटतं. मग टास्कच्या इकडून ते बस अरेंज करून देते आपल्याला. मग तिकडून आपण बसमध्ये बसून कनेक्टिव्हिटीमध्ये जाऊ शकतो. आणि हे आहेत सेकंड क्लासवाले. तिकडे बसतात आणि बॅग्स ठेवायला जागा असते. आपण होतो इकडे इंटरलेकन वेस्टला. इकडून आपण स्पीजला आलो. इथून आपण चालणार आता ब्रिगला. पण मध्ये आपल्याला उतरायचं इकडे विस्पला. आणि नंतर पुढचा प्रवास इकडे डायरेक्ट सायनला जाणार. आणि मग सायनवरून घरी. आमची ट्रेन होती 20पासून झरमॅटपर्यंत, ती कॅन्सल झाली आहे. आणि त्या लोकांनी अनाऊन्समेंट केली होती का डायरेक्ट आपल्याला जायचं आहे बस स्टेशनला. तिकडून डायरेक्ट बसेस असणार आहेत, तर बसेसला जायचं. माझ्याबरोबर एवढी सगळी पब्लिक आहे, ही सगळी झरमॅटची आहे. रास गर्दी आहे, पळापळ चालली सर्व, सगळी पळत आहेत. आता आम्हाला एक बस भेटली आहे, तिथे लगेज ठेवत आहेत आम्ही. आणि लगेज ठेवल्यानंतर या बसमध्ये बसायचं. बस ही जाईल आता डायरेक्ट झरमॅटला. पण चांगली सर्विस आहे. म्हणजे आम्ही यायच्या पहिल्यापासून या लोकांनी तयारी करून ठेवल्यात. 5-6 बसेस रेडी करून ठेवल्यात की लोक येतील तर बसतील, लोकांना जास्त त्रास नाही. आता बसायला जागा भेटते की नाही माहिती नाही. बघू, जसं की चांगली लोक आहेत, मजा चालली आहे. लोक आहेत, एक दुसऱ्यासाठी जागा बनवतात. सर्वांना जागा भेटतात. बाकीचे इट्स फाईन.
1 आवर लागेल पोचायला. पण मजा आहे, लोक पण चांगले, टाईमपास चालले आहे. तेवढं कम्फर्टेबल नसेल शूट करण्यामध्ये, मस्ती करण्यामध्ये, सो शूट नाही करत आहे. बट मजा येते, जोक मारतायत. तर आता मी बसनी स्टॅशला उतरलो आहे. स्टॅशवरून झरमॅटला एक ट्रेन आहे, आय थिंक असेल ती 15-20 मिनटाची. तर मग तिकडून आम्ही झरमॅटला जाणार आहे. ही आपली ट्रेन असणार आहे. आपण इकडून मॅटॉन टर्मिनल टास्कवरून चाललो आता झरमॅटला. 14 मिनटाची ही ट्रेन असेल आपली. आहेत सगळे. पुढे सीट्स आहेत वरती बसायसाठी. कोकणचा पहिला झरमॅटला पोचलो. हॅलो गाईस, वेलकम टू झरमॅट. झरमॅट सिटी. आणि झरमॅट सिटीची एक खासियत आहे की देर आर नो कार्स अलाउड ओव्हर, ओनली सायकल, घोडागाडी या इलेक्ट्रिकवाले हे गाड्या असतात, हेच फक्त अलाउड आहेत. बाकी झरमॅटमध्ये दुसऱ्या कुठल्याही गाड्या अलाउड नाही. आणि या स्वित्झर्लंडचं पण हिल स्टेशन असं वाटतं आहे. एवढा ऊन आहे तरी पण हवामध्ये गारवा आहे. सुंदर आहे झरमॅट. हा झरमॅटचं स्टेशन. आणि लगेच इकडून बाहेर आल्यावरती गॉर्नग्रॅट रेल्वे स्टेशन जिथे आपण वरती जायला भेटेल तो इथे लगेच बाजूलाच आहे. तर पहिले आपण आपल्या हॉटेलला जाऊ. इथे हॉटेल केलं आहे, जो कुठे आहे पहिले ते बघावं लागेल. आणि मग हॉटेलला बॅगा ठेवू आणि लंच करू आणि मग वरती माउंटेनवरती जाऊ. कारण का इथे चेक इन असतात. पूर्ण स्वित्झर्लंडमध्ये चेक इन 3 वाजता या 4 वाजता असतात. हा आपला झरमॅटसाठी हॉटेल. स्पा आणि पूल वगैरे पण आहे. हेच आमचे कीज आहेत रूमसाठी. गायची घंटी असते ती कुठे वाजतेच दिसते. बॅग्स ठेवायला आला आम्ही निघणार गॉर्नग्रॅटसाठी झरमॅट फिरायला. त्यांच्याकडे स्पेशल्स आहे बॅग ठेवायला. जॅकेट काढायला लागते आपल्याला. प्रॉपर इटालियन रेस्टॉरंटमध्ये बसलो आहे. तर पिझ्झा मागवल्यात 2 आणि पास्ता. आवडत नाही तसा पास्ता बिस्ता. हां, पास्ता आवडत नाही, पिझ्झा आवडत नाही. बघू आता किती खातात. बाकी 3 व्हेज आहेत, मी एकटा नॉन व्हेज आहे. आम्ही जरा देवधर्म पण पाळतो. सोमवार पाळतो. आता आपण जातोय मॅथरॉन ग्लेशियर पॅराडाईजला. गॉर्नग्रॅटला जाणार होतो, तो कॅन्सल केला. आणि मॅथॉन ग्लेशियर पॅराडाईज जो गॉर्नग्रॅटवरून आपल्याला जो माउंटन दिसणार होता मॅथरॉन ग्लेशियर पॅराडाईज, तो इकडून अजून जास्त जवळने दिसेल आणि इकडे बर्फ पण असणार आहे. सो आम्ही मॅथरॉन ग्लेशियर पॅराडाईजला जायचा विचार केला. तो तिकीट काढले
आणि आता इथे स्टेशन जवळच आलं आहे. तर मग आता चालूया वरती. हा फक्त 4 वाजता बंद होतो आणि आता 2 वाजल्यात, 2:15 झाल्यात आणि आम्ही खाली आहे. थोडं लवकर जावं लागेल. आता आम्ही आलो आहे या ग्लेशियरमध्ये. या ग्लेशियरमधून आपल्याला जायचं आहे मॅट ऑन ग्लेशियर पॅराडाईजला वरती. आणि इथे एवढी थंडी आहे की हात ग्लव्स पण नाही आणलेत आणि हात पूर्ण गारटल्यात. काही नाही. आणि हा ग्लेशियर पॅराडाईजला जातो हा व्ह्यू. You said never let me go. 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 You said थकलो थोडंसं चाललो तरी पण श्वास घ्यायला त्रास होतो. खूप हाईट आहे आणि खूप प्रेशर आहे. आणि सगळ्यात जास्त आम्हाला खेळायला बघितलं ना इकडेच भेटले. खेळलो पण, लोळलो पण, बर्फाने मारामारी पण केली, सगळं केलं. धावलो पण, उड्या पण मारले. मजा आली, खूप मजा आली. तर जाऊ खाली आणि झरमॅट सिटी एक्सप्लोर करू. हा इकडचा सिनेमा लॉन्च तुम्ही इथे बघू शकता. इथे बसायला जागा आहेत. विंटर्समध्ये झरमॅट असा दिसतो. इथून झरमॅट दाखवतो. हा झरमॅट आहे व्हॅलीच्या मध्ये एकदम. सिच्युएशन काय आता आम्ही उतरलो मॅथेरॉन ग्लेशियर पॅराडाईजवरून आणि ही टॅक्सी गेली आहे. इलेक्ट्रिकल टॅक्सीज असतात फक्त इकडे ना, आता घोडागाडी, दोनच ऑप्शन्स आहेत. तर मग इकडून आता आम्ही जातोय आमच्या हॉटेलपर्यंत. ही आपली रूम आहे. इकडे एक बेड आहे काय, बेड आणि हा वॉशरूम आणि हा एक बेड. नाईस नाईस, एक नंबर, मस्त आहे. आणि ही गॅलरी, ही गॅलरी आणि हा व्ह्यू. बॅक इन द रूम. आणि आत्ता वाजल्यात 5:30 वाजता आम्ही चेक इन केलं आणि आता थोडंसं फ्रेश होऊ
श्वनाचे मजे घेतोय आणि इथे 79 डिग्री सेल्सिअस आहे. मला 5 मिनटं झाली येऊन, अजून 5 मिनटं थांबू आणि मग निघून जाऊ स्विमिंग पूलकडे, कारण का स्विमिंग पूल करायची आहे. तर आणि स्विमिंग पूल गरम पाण्याचंच आहे, तर जाऊ तिथे. आता आमचं सोनामधून झालं आहे, 10 मिनटं तरी आत होतो आणि इकडे आईस आहे रिफ्रेशमेंटसाठी. हे पण झालं. आता आम्हाला शावर घ्यायची आहे, पण इकडे एक जरा वेगळी गोष्ट आहे. इथे आहे आईस बकेट. आईस बकेट थंड आहे एकदम पाणी. मग काय करायचं आहे? तू घेणार आहेस? गेम खेळू, जो हारेल तो आईस बकेट चॅलेंज घेणार. अच्छा अच्छा, बेस्ट थिंग. असंच घे ना कोण. चल आम्ही आईस बकेट चॅलेंज करणार आहे, त्यासाठी पहिले ऑडिओ करू. रेडी? मला नाही करायची. ठीक आहे. रेडी? 1 ऑड की येऊ ऑडिओ आमचं काय? नाही. स्टोन पेपर सीजर 3दा. 3 स्टोन पेपर सीझर. जो जास्त जिंकेल तो. ठीक आहे. 1 स्टोन पेपर सीजर. तुझा एक पण. स्टोन पेपर सीझर. 2 पॉईंट झालं, मी जिंकलो. भरलाय का? हां, भरलाय. भरलाय फुल भरलाय. थंड पाणी. सवाल. अरे बस मी थोडासा बघितलेला, थंड होता तो. अख्खा घे. आता आम्ही आहे हॉटेलच्या खालच्या सेक्शनवरती, जिकडे स्टीम रूम आहे, बॅक बॅग आहे आणि आमची आहे. हा, आता आम्ही स्टीम तर घेतली, पण आम्ही हा दुसरा प्रकारचा स्टीम बघायला आलो आहे. त्याला डॅम बॅग बोलतात. डॅम बॅग. आणि इकडे थोडं सेंटेड आहे स्टीम. आणि आपला माणूस पहिलेच आहे. क्या हो गया आपको? आता आम्ही निघालो आहे हॉटेलच्या बाहेर. स्टीम केलता आम्ही, अजून सोना केलता, स्विमिंग पूलमध्ये उतरलेलो. हे सगळं आम्ही केलं आणि आता आम्ही 8 वाजता निघालो आहे जेवण करायला. जरा सिटी एक्सप्लोर करू आणि सिटी पण एक्सप्लोर करायची आहे. वाटत नाही ना 8 वाजले, खूप उजेड आहे. हां, सिटी पण एक्सप्लोर करायची आणि थोडासा आयटम मला ऑथेंटिक बघायचं आहे काहीतरी जेवण यांचा. होपफुली वी फाइंड. 2 मील तर आम्ही इंडियन खाल्लेले आहे मागच्या ह्याच्यात इंटरलेकनला. मग जरासा इकडे ऑथेंटिक बघायचं आहे काहीतरी खायला, यांची टेस्ट काय करून. हे चालू असते बा, नाही झालं बंद. इकडून थोडेसे ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे घेतलेले आम्ही. हे बघा, इलेक्ट्रिक सायकल्स घेऊन. बघूया आता कुठलं हॉटेल भेटतं आपल्याला, रेस्टॉरंट भेटतं आपल्याला. जर भेटलं तर होपफुली ठीक आहे, नाहीतर मग झुरिचला द लास्ट होप फॉर ऑथेंटिक स्विस फूड. आमचं जेवण आलंय. कोंबडी भेटली त्यांना 200 ग्राम 200 ग्रामची छातीवाली, ती पण तोडून दिले. हा चिकन ब्रेस्ट विथ होममेड सॉस काहीतरी आहे त्यांचं, फ्राईस, आणि हे पण काहीतरी सॉस आहे. मी खातोय चिकन स्पॅगेटी. काय आला बिल बघून. कोक घेतला होता, एक कोकचे 20 फ्रँक लावलेले. 4 कोक घेतले. 4 कोक लावलेले ना एकचे. ते आम्ही टोटल करून बसलेलो. बिल असा चेंज कसा आला डायरेक्ट 100. काय भाई, काय झालं यांचा मॅथ्स खराब आहे वाटतं थोडासा. डायरेक्ट 100. बराला चेक बिल केला, डायरेक्ट 10,000 बिल दाखवतो. 2 लोकांना ते पण. हे काय, चला. इकडे जरा अंधार लवकर पडला ना आज ना, कारण का हिली एरिया आहे ना. लवकर झरमॅट इज द काय आयलँड या त्या बोलू शकतो आपण. काय आपल्या याच्यात काय बोलतात आम्ही विसरलो का. हिल स्टेशन. हिल स्टेशन. हां, माथेरान. हे बघा,
माथेरान, स्वित्झर्लंडचा माथेरान. अंधार लवकर पडतो. थंडी वाजायला लागली. हां, पहिले आईस बात घेतल्यात. आणि आम्ही शॉर्ट्सवर फिरतो दोघं. हे रूम्स पण चांगले आहेत ना, जे डिझाईन रूम्स नाही, ते बाल्कनी वगैरे एकदम भारी वाटते. बघा ते घर नाही आहे आता. ते दुसरं काय स्टोर पण चांगलं असेल ना. ही पहिली मांजर बघितली मी तर इकडे. कुत्रे तर आज बघितले. कुत्रे तर असे 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 दिसले नाही, पण आपले लोक घेऊन फिरवते ते दिसले फक्त. बघा डोंगरावरती उजाड पडलाय. एक सायकल पाहिजे होती अशी, येऊन फिरव राऊंड मारले असते. चिकार सायकल पाठवायला टेन्शन नाही, नेक्स्ट टाइम घेऊन यायला लागेल. अनुराग सायकल कुठे आहे? सायकल पाठव इकडे. अनुराग सायकल पाठव. अनुराग. इलेक्ट्रिकवाली आहे ना. इलेक्ट्रिकवाले सायकल आहे, सायकल आहे. काहीतरी पाहिजे होती आपल्याकडे पण, राऊंड मारत फिरलो असतो. इथे सगळे ट्रेन लाल कलरचे. हां इकडचे ना. लाल ट्रेन. हेलिकॉप्टर्स पण लाल आहेत, कारण का आज आम्ही वरती गेलो होतो तिकडे पण ते स्कीवाले होते ना, त्यांच्यासाठी. स्कीच्यासाठी सपोर्टला वरती हेलिकॉप्टर्स होते. म्हणजे कोण काय ॲक्सिडेंट वगैरे झाला या फसला विसला. लगेच रेस्क्यू करायला. हां तरी पण स्की करायची होती यार. अजून स्कीचं एक सगळं दिवस असताना सामान वगैरे रेंट करायला लागलं असतं. आमच्या हॉस्टेलमध्ये हे आपला हॉटेलमध्ये पण स्की रूम आहेत, तिथे पण भेटतील पण दिवस ना. आणि हा नाही इकडे पुढे 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 विंगफ्रॉग सारखा होता, फक्त एवढाच फरक होता की विंगफ्रॉगला ऑलमोस्ट पर पर्सन आय थिंक 16 या 17,000 पर्यंत होते. म्हणजे किती होतं? ऑलमोस्ट 167 ना. 167 पर पर्सन. हां हे किती 60 का 60 एवढं घेतलं. हां. आणि एका जागेचे फक्त याचे होते आय थिंक किती काढले आपण? 55 ना. 55 पर पर्सन. 55 स्विस पास per होता म्हणून. स्विस पास होता म्हणून मग नाही तर 50 हाफ झाले, नाही तर अजून जास्त वाढले असते. 110. 25 झाले. हां 25-30% काहीतरी ऑफ झाले होते. हा 25% ऑफ होतं युनफॉला होता, पण दोन्ही वरतीच होते. हां होते तर. आता इकडे वेदर आपल्याला मस्त चांगला भेटला, अजून मजा आली. त्याचे ऑलमोस्ट 20 पर्यंत गेले. हां ह्याची विंटर्समध्ये बघायचं आहे झरमॅट एकदा येऊन. बाकी विंटर्समध्ये खूप भारी वाटतो, खूप सुंदर वाटतो. आणि असे लाईट्स वगैरे पेटलेले असतात आणि वरतून बघितला ना खूप सुंदर वाटतं. हा आपलं आलं आहे हॉटेल. आणि आता वापस आज आम्ही स्पा नाही सॉरी सुना वगैरे आणि स्विमिंग वगैरे केली. आता आम्हाला अजून सकाळी उठून पण वापस करायचं मन करतं, का की खूप रिलॅक्सिंग होतं, खूप मजा आली. हा वरचावाला आपला हॉटेलचं नाव आहे आणि तो आहे अल्पेन रिसॉर्ट हॉटेल. खूप आवडला मला, तर खूप आवडला, बेस्ट वाटला. बेस्ट वाटणारच ना. 4 स्टार आहे. आणि आपले हा फक्त अपार्टमेंट बाकीचे होते, हा फक्त एक हॉटेल होता आपला. इकडे स्विमिंग पूल दिसते इथून पण. हां अरे हा इकडे आहे, थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा लोक अजून येत आहे स्विमिंग करायला. हॉट वॉटर स्विमिंग पूल आहे. हां बाकी आपले सगळे अपार्टमेंट्स होते ना. इकडे पण अपार्टमेंटच होता, पण नंतर चेंज करून डेट्स वगैरे थोडेसे पुढे मागे झाले म्हणून त्यामुळे आम्हाला हॉटेलच बुक करून टाकलं. कॅन्सल आम्हाला भेटत नव्हतं. त्याच जो मागचा बुकिंग होता त्याच्यात 2 दिवस भेटत नव्हते. मग थोडंसं कॅन्सल केलं झालं. हेच बघतो चहायला उघडत कसं नाही. हे काय रे हॉटेल आहे ना यांचं. चला हे बघ हे इकडे पूल अँड वेलनेस प्ले एरिया स्की रूम. तर आता आजचा दिवस इथेच संपला. पुढे भेटूया परत एक नवीन सिटीमध्ये. आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा. पक्का. यस बाय 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 बाय.